कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला राज्य सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले। चांदा क्लब येथे आयोजित जिल्हास्तरीय 5 दिवसीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तब्बल 325 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। ग्रामीण भागातील उत्पादनांना व्यासपीठ मिळावे आणि विविध शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे उईके यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी विविध स्टॉल्सना भेट देत शेतकरी आणि बचत गटांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधला। कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांची गरज अधोरेखित केली, तर आमदार किशोर जोरगेवार यांनी कृषी उद्योजक घडवण्यावर भर दिला। आमदार देवराव भोंगळे यांनी प्रदर्शनाचे कौतुक करत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन केले। यावेळी विविध प्रभाग संघांना समुदाय गुंतवणूक निधीचे धनादेश वितरित करण्यात आले। आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, कृषी अवजारे, महिला बचत गटांची उत्पादने आणि थेट विक्रीसारख्या उपक्रमांनी सजलेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे। आज हिराई महोत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व महिला बचत गट, कृषी विभाग आणि पशु विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या संमेलनामध्ये निश्चितच आमचा शेतकरी बांधव त्याचा लाभ घेणार आहे। विविध योजनेचा प्रसार आणि प्रचार होणार असल्यामुळे आज रिसर्च उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो।